हाय हॅलो नमस्कार, तुमचं खूप खूप स्वागत आहे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर बघा, आम्ही आलेलो आहोत आज शॉपिंग करायला। आमच्या जवळच एक दुकान शोरूम आहे शूजचं, तर तिथं खूप मोठा सेल लागलेला आहे। आणि आता बघूयात आम्ही किती आणि कशी कशी शॉपिंग करतोय, तर व्हिडिओ कंटिन्यू करा। चांगला आहे नंबर, बघ तिथं आतमध्ये असतो नंबर इथं। 7,000 MRP वर आहे। 7,000 आणि त्याची पुढची जे पण प्राइस असेल ना MRP वर आहे। डिस्काउंट नाहीये त्याला। 6,600 पर्यंत शूज बघा। 6,600 पर्यंतचे। ओके, नाही बसणार तू। अगं साईज खूप मोठ्या घेतल्या। एक साईज मोठी पाहिजे, 6 नंबर। बघू, तो पूर्ण ब्लॅक वाला पण चांगला आहे अथर्व। आवडलाय का? व्हाईटच घ्यायचं होतं ना आपल्याला। अजून बघ ना एखादा, दोघींना एका वेळेस जायचं असल्यावर काय घालायचं? चला, आता शूजची खरेदी झाली, आता कपड्यांची खरेदी करायला आलोय। सगळे स्पोर्ट्स वेअर कपडे तिथं, जिम साठी, जॉगिंग साठी। कुठलं एवढं रंगीत घालायचं का? टी शर्ट बघायच्यातलं आवडतंय का तुला एखादं? आता बॅग कशाला? चला, झाली एकदाची शॉपिंग। तर बघा, आलोय आम्ही शॉपिंग करून आणि ही एवढी सगळी 4 शूज घेतलेले आहेत। आता थोड्या वेळाने दाखवते, कारण की आता दाखवायला खूप उशीर झालाय। 10:30लाच गेलतो, सकाळी उठलो, एकतर आज सुट्टी होती। अथर्वची पण स्कूल बस येणार नव्हती, त्याच्यामुळे तो पण गेला नाही स्कूलला। आणि मग आम्ही पण झोपून राहिलो आणि उशिरा उठलो आणि म्हटलं दुकानात गर्दी होईल। खरं तर आहे ना, तिथं सेल लागला होता। खूप 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 स्वस्त शूज होते तिथं। तर आता त्याचे डिटेल्स मी नंतर बोलते तुमच्याशी, कारण की आता 12:15 वाजले, अजून नाश्ता पण झालेला नाहीये आणि भूक खूप लागली आहे। तर आता काहीतरी खायला बनवते आणि मग निवांत सगळं झाल्याच्या नंतर तुम्हाला कोणते कोणते शूज घेतलेत आणि कितीला बसलेत आम्हाला, तर ते सगळं सांगते मी। तर चला। तर बघा, आता वाजलेले संध्याकाळचे होतील ना ते त्याच्यात हलवल्यावरती। ते वेगळं हे करायचं ना, फ्राय करायचं ना, वेगळं चिकटतो बटाटा। ओके। तर बघा, आता 7:30 वाजलेले आहेत आणि चाललेला आहे स्वयंपाक। तर दुपारी जेवले आणि इतकी झोप आली। खरं तर आहे ना, झोपायचं किती नाही ठरवलं तरी पण माझ्याच्याने काय होत नाहीये। आता झोप कमी करायची आहे, बंदच करायची दुपारची, पण झोपल्याशिवाय काही राहत नाही। झोपच एवढी येते, जेवलं की काय विचारूच नका, त्याच्यामुळे सगळंच राहिलं काम। आणि आता स्वयंपाकाला लागले। तर सकाळची शॉपिंग तुम्हाला दाखवायची राहिली, आता ते बघूया कधी वेळ मिळतोय। तर सगळ्यात पहिल्यांदा आज स्वयंपाकाला स्पेशल मेनू आहे आणि तो बनवते चैत्राली। तर बघूया आता काय बनवते ती। काय भाजीचं नाव आहे ते, भुना आलू। आता भुना आलू साठी घेतलेला आहे उकडलेला बटाटा। ओके, आलू भुना जे काय आहे ते तुम्हाला जवळून दाखव। तर इथं घेतलेला आहे उकडलेला बटाटा आणि कांद्याचे स्लाइस आणि ढोबळी मिरचीचे स्लाइस करून घेतलेले। आता ते थोडेसे परतून घेतलेत तेलात आणि आता थोडंसंच फक्त गरम करून घेतले ना आपण। आता तुम्हाला पुढचं फक्त हेच घे ना, फक्त हेच घे ना। अच्छा, ठीक है समझ गया।
आता ग्रेव्हीसाठीचा मसाला तयार करते चैत्राली. दही घेतले अर्धी वाटी, हळद, लाल मिरची पावडर आणि अजून काय गरम मसाला, धना जिरा पावडर, काश्मीरी लाल मिरची असेल तर टाकू शकतो. रेड येईल छान कलर, आपल्याकडे नाही. आणि आता ही घेतलेली 2 चमचे धना जिरा पावडर. ही खूप छान लागते. तर ही धना जिरा पावडर मी घरीच बनवलेली आहे. धने आणि जिरे मिक्स भाजून मिक्सरवरती फिरवलेली आहे. तर ही अशी मी अर्धा किलो धने आणून त्याची पावडर करून ठेवत असते. रेडीमेड काही जास्त पदार्थ मी वापरत नाही, मला आवडत नाहीत. आणि आपल्याला असं हे मिक्स करून घ्यायचे कारण की ते नंतर टाकल्यावरती दही फाटतं म्हणून आधी. आणि इथं बघू शकता तुम्ही आता ही सगळी बेसिक तयारी केलेली आहे. ही आहे टोमॅटो आणि आलं लसूण पेस्ट आणि हे बाकीचे मसाले जे काही तुम्हाला आधी दाखवले, तर ते सगळं मिक्स करून ठेवलेले आहे. आणि आता इथं कढई रेडी होती भाजी करायसाठी. तेल किती टाकायचं, जास्त का कमी? तेल सुटायला पाहिजे भाजीला. टाक मग. हे 2 पळ्या तरी तेल असेल. आणि आता काय तूप टाकते. तूप घरी बनवलेलं नाहीये बरं का, तूप विकतच आहे. काय मोहरीचे तेल टाकलेले आणि आता कांदा फ्राय करायचा. बारीक चिरलेला कांदा टाकायचा. आता हे दही थोडंसं घट्ट होतं खूपच, म्हणून थोडंसं पाणी टाकलंय त्याच्यामध्ये. आणि आता कांदा भाजून झाल्याच्या नंतर हे टाकायचं त्याच्यात. आणि हे सगळं आता तेल सुट्टेपर्यंत परतून घ्यायचंय छानपैकी. आणि टोमॅटोची पेस्ट कधी टाकायची, नंतर का? ओके. ह्या सगळ्या प्रोसेसला आता मला वाटतं 10 मिनिटं तरी जातील. ओके. आता हे कांदा आणि मसाले परतून झाल्याच्या नंतर आता टोमॅटोची पेस्ट टाकली. तेल सुटलं पाहिजे. ओके. आता ही ग्रेव्ही छानपैकी शिजून द्यायची आणि त्याच्यावरती झाकण ठेवायचे. झाकण ठेवून किती वेळ ठेवायचे हे? त्याला चांगलं तो टोमॅटो शिजला पाहिजे आणि तेल सुटायला पाहिजे. पूर्ण तेल वेगळं झालं पाहिजे आणि टोमॅटो पण शिजला पाहिजे. ओके. अशा पद्धतीने हे थोडस हे झालंय, लागलंय. याच्यात आता थोडस बॉइल्ड वॉटर किती टाकू बघ बस. आता हे गरम केलेलं पाणी टाकलं. आता काय टाकायचं? आता हे उकळून द्यायचं आणि थोडस अजून थोडं आता हे पाण्यामध्ये तो फ्लेवर येण्यासाठी उकळून द्यायचं. थोडं घट्ट होऊन द्यायचं आणि मग ते आपल्याला पोटॅटो आणि ते टाकायचं. ठीक आहे. तो आता मीठ टाकायचंय. मीठ फक्त आपण कांदा भाजायला टाकलं होतं थोडस. वाव, किती मस्त तेल सुटलंय भाजीला. आता टाका. आता बटाटा टाकायचा त्याच्यामध्ये, फ्राय केलेला, लोबळी मिरची, कांदा. आणि अशा पद्धतीने भाजी झालेली आहे रेडी. आता कोथिंबीर टाक त्याच्यावरती. आता 1-2-3 मिनिटं झाकून ठेवून अजून ठेवायचे. जरा ग्रेव्ही त्या भाजीमध्ये पूर्ण थोडीशी शोषली गेली पाहिजे, म्हणजे भाजीची एकदम छान अशी टेस्ट येईल. आणि मग झाली भाजी खायला रेडी.
ओके, चला आता मी चपात्या बनवून घेते. चला तर मंडळी, आता झालेलं आहे सगळं आवरून, जेवण वगैरे. तुम्हाला खरं तर आहे ना ताट रेडी करून दाखवायचं होतं मला मगाशी, पण उशीर इतका झाला होता. उशीर खरं तर एवढा झाला नव्हता, पण जेवणाचा टाईम झाला होता आणि गडबडीत मग सगळं तसंच घेतलं मी जेवायला आणि जेवणंसुद्धा झाली. आणि अथर्वला तर असं काय असेल ना स्पेशल तर अजिबात वेट होत नाही. आणि मला त्यांनी चपात्या करायच्या, चपात्या बनवल्या तर मला रोटीच बनवायला सांगितली. त्याला रोटी अशी ग्रेव्हीची भाजी असेल ना तर त्याच्यासाठी रोटी बनवावीच लागते. तर असो, तर त्याच्यामध्ये थोडा वेळ गेला आणि मग ते सगळं शूट करायचं राहिलंच नंतरचं. तर चला, भाजी खूप छान झाली होती, फक्त थोडीशी तिखट कमी झाली होती. काय होतं, गरम मसाला थोडा जास्त टाकला ना की खूप तिखट होते, म्हणून जरा घाबरतच टाकला होता मसाला. कारण ह्याच्या आधीचा अनुभव अशी भाजी केली होती मी तर खूप तिखट झाली होती, मग नंतर त्रास व्हायला नको म्हणून आहे ना थोडीशी कमी टाकली होतं मसाला. तर ठीक आहे, बाकी सगळी ओके होती. तुम्ही कधी करून बघितली तर मला कमेंट करून सांगा कशी झाली होती ती भाजी. आमची तर छान झाली होती. आणि राहिलं शॉपिंगचं, तर शॉपिंगचा व्हिडिओ आता तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये येईल. शॉपिंग काय केलेली दाखवते मी, कारण की आता जर का दाखवत बसले तर व्हिडिओ खूप मोठा होईल आणि मग नको, जरा छोटीच व्हिडिओ तुमच्यासाठी आता मी घेऊन येईल की तुम्ही पण बोर नको व्हायला म्हणून. तर चला, कसा वाटला आजचा व्हिडिओ, भाजी चैत्रालीने बनवलेली कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि लाईक करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.